नमस्कार. मायक्रो फायनान्स बिझनेस सुरू करायचा विचार करत आहात? कायदेशीर मार्गाने आणि सोप्या पद्धतीने कर्ज वाटप करायचे आहे, जसे की व्यक्तिगत कर्ज, महिला गट कर्ज, तर तुमच्यासाठी एक कायदेशीर आणि फायदेशीर पर्याय उपलब्ध आहे. सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी. यामध्ये तुम्ही लोकांना मायक्रो लोन देऊ शकता आणि आपला फायनान्स व्यवसाय सुरू करू शकता, आणि तेही विदाउट आरबीआय लायसन्स. चला तर मग जाणून घेऊया सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी काय आहे, मायक्रो फायनान्स कंपनी कशी सुरू केली जाते, यासाठी मिनिमम किती कॅपिटलची आवश्यकता आहे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे. नमस्कार, मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो. ई टॅक्सवाला, जिथे आपण बँकिंग बिझनेस विषयी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. मग यामध्ये मायक्रो फायनान्स रजिस्ट्रेशन, मायक्रो फायनान्स कंपनी ऑडिट आणि कंप्लायन्सेस, मायक्रो फायनान्स बिझनेस सेटअप आणि मायक्रो फायनान्सचा बिझनेस ग्रोथ. चला तर मग सुरू करूया. तर काय आहे सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी? तर सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी ही एक अशी कंपनी आहे जी की कंपनीज ऍक्ट 2013 यानुसार याचं रजिस्ट्रेशन केलं जातं, आणि ही जी कंपनी आहे एक नॉन प्रॉफिट कंपनी आहे, म्हणजेच एक एनजीओ आहे. पण या सेक्शन 8 कंपनीच्या माध्यमातून आपण आपल्या एमओए मध्ये जर स्पेशली मायक्रो फायनान्स हा जर क्लॉज ऍड केला, म्हणजे हे जर ऑब्जेक्टिव्ह ऍड जर केलं, तर आपण या सेक्शन 8 कंपनीला मायक्रो फायनान्स कंपनी असं म्हणू शकतो. आता ही जी कंपनी आहे रजिस्टर ऑफ कंपनीज म्हणजेच ROC यांच्या मार्फत रजिस्टर्ड केले जाते, आणि MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते. या कंपनीचं स्पेशल असं काय आहे, तर या कंपनीला आरबीआयने स्पेशली एक्झम्पशन दिलेलं आहे, म्हणजेच मायक्रो फायनान्स बिझनेस करण्यासाठी तुम्हाला आरबीआयची कुठलीही परमिशन घेण्याची आवश्यकता नाही. आता यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त लोन देण्याचं काम करू शकता, यामध्ये तुम्हाला डिपॉझिट घेण्याचा अधिकार मिळणार नाही. आता हे जे आपण मायक्रो लोन देणार आहोत, तर ते जास्तीत जास्त 24% तुम्ही हे लोन देऊ शकता, आणि तुमचे जे रिपेमेंट आहे वीकली, मंथली किंवा क्वार्टरली, तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचे रिपेमेंट घेऊ शकता. हे जे काही लोन तुम्ही देणार आहात हे कंपल्सरी अनसिक्युअर्ड लोनच असायला पाहिजे. तुम्हाला या लोनच्या अगेन्स्ट कुठलीही सिक्युरिटी घेण्याचा अधिकार मिळणार नाही. पण ज्या अर्थी तुम्ही हे अनसिक्युअर्ड लोन देत आहात आणि ज्या अर्थी तुमची ही जी कंपनी आहे ही एक लिगली कंपनी आहे, म्हणजेच मायक्रो फायनान्स कंपनी आहे, त्या अर्थी जर सपोज कोणी तुमच्या कस्टमरचे जर लोन तुम्ही जे दिलेलं आहे तर ते रिपेमेंट जर नाही केलं किंवा काही बाउन्स जर केलं, तर तुम्ही कोर्टामार्फत तुम्ही जे लोन दिलेलं आहे तर ते कोर्टामार्फत लोन वसूल करण्याचा अधिकार तुम्हाला या कंपनी मार्फत मिळणार आहे. या कंपनीची म्हणजे या मायक्रो फायनान्सचा आणखी एक विशेषता म्हणजे तुम्हाला या कंपनीमध्ये ऑपरेशन्स करण्यासाठी म्हणजे लोन वाटप करण्यासाठी कुठलाही एरियाचं बंधन राहणार नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण भारतभरामध्ये कोणत्याही कस्टमरला, कोणत्याही लोकांना मायक्रो लोन वाटप करू शकता. जसं तुम्ही बघत आहात, जसं मल्टीस्टेट आहे किंवा पतसंस्था आहे, तर यांना त्यांच्या एरियाचं लिमिटेशन्स असतं, म्हणजे एक तर तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल किंवा मल्टीस्टेट लेवल. पण इथे तुम्हाला पूर्ण भारतभर हे तुमचं कार्यक्षेत्र राहणार आहे. आणि एक आणखी विशेषता म्हणजे तुम्हाला हा जो मायक्रो फायनान्स बिझनेस आहे एकदम छोट्या छोट्या कॅपिटल पासून सुरुवात करू शकता. म्हणजे मिनिमम एकदम 1 लाख रुपये जरी असेल तुमच्याकडे, 1 लाख रुपयापासून तुम्ही मायक्रो फायनान्स हा बिझनेस सुरू करू शकता, आणि तोही लिगली. आता जेव्हा आपण ही मायक्रो फायनान्स कंपनी रजिस्टर्ड करतो, तर आपल्याला कंपल्सरी गव्हर्नमेंटला काही रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. म्हणजेच ROC ऑफिसला आपल्याला रिपोर्टिंग करायचे आहे की तुम्ही कोणाला लोन दिलेला आहे, किती दिलेला आहे, आणि त्या समोरच्या कस्टमरचे जे काही डिटेल्स आहे, KYC आहे, हे सर्व आपल्याला गव्हर्नमेंटला ROC ला सबमिशन करणं बंधनकारक असतं. म्हणजेच आपली ही जी कंपनी आहे लिगली असल्यामुळे आपल्याला हे सर्व कंप्लायन्सेस गव्हर्नमेंटला सबमिशन करणं आवश्यक होतं. आता या कंपनीचे असे विशेष कोणते फायदे तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे बेनिफिट ऑफ सेक्शन 8 मायक्रो फायनान्स कंपनी.
तर मी आता सांगितल्याप्रमाणे आरबीआयचं अप्रुव्हल घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. छोट्या छोट्या कॅपिटल मधून आपण सुरुवात करू शकतो आणि जी लोन मध्ये जी अमाऊंट आहे ती फ्लेक्झिबल अमाऊंट आहे. म्हणजेच तुम्ही 5,000 रुपयापासूनही लोन देणं सुरू करू शकता. मॅक्झिमम जी लिमिट आहे 1.5 लाख रुपयापर्यंत एका व्यक्तीला तुम्हाला लोन देता येईल. 1.5 लाख रुपयाच्या पुढे तुम्हाला लोन देण्याची परमिशन या मायक्रो फायनान्स मध्ये नसणार आहे. जर तुम्हाला 1.5 लाख रुपयापेक्षा जर जास्त लोन द्यायचं असेल किंवा सेक्युर्ड लोन द्यायचं असेल तर इतर काही पर्याय आहेत, जसे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. पण यामध्ये तुम्हाला आणखी लीगल राईट्स इन लोन रिकव्हरी, म्हणजे तुम्हाला लोन रिकव्हरीसाठी कोर्टामार्फत लोन रिकव्हरी करण्याचा अधिकार मिळतो. पण याचा आणखी एक विशेष बेनिफिट म्हणजे बाकी कोणासोबतही जर तुम्ही कम्पेअर जर केलं तर या मायक्रो फायनान्सचे जे हे आहेत, तर या मायक्रो फायनान्सचे जे रिपेमेंट म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि या सेक्शन 8 मायक्रो फायनान्सचं जर आणखी एक विशेष बेनिफिट जर बघितलं आपण तर याचा जो रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्ड आहे तो एकदम 100% राहतो. म्हणजे ज्यांना कोणाला लोन तुम्ही देत आहात किंवा देणार आहात तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असतो, डेली कमावणारा असू शकतो किंवा काही महिला बचत गट असतात, तर हे कधीच लोन बुडवू शकत नाही किंवा बुडवतच नाही. आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्ड आहे. म्हणून इथे तुम्हाला हा बेनिफिट मिळतो की तुमचा जो काही रिपेमेंट ट्रॅक आहे तो एकदम चांगला राहतो. म्हणजेच एनपीए एकदम 0 राहणार आहे. आतापर्यंत आपण मायक्रो फायनान्स कंपनी काय आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे. आता ही जर मायक्रो फायनान्स आपल्याला सुरू करायची असेल तर अशा मिनिमम कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला बघायचं आहे. काय काय आवश्यक गोष्टी आहेत. तर मायक्रो फायनान्स कंपनी सुरू करण्यासाठी तुमच्याकडे मिनिमम 2 डायरेक्टर्स असणं आवश्यक आहे. तर या दोन्ही डायरेक्टरची आपल्याला अगोदर डिजिटल सिग्नेचर बनवावी लागते. त्यानंतर त्यांचा डिन नंबर आपल्याला काढावा लागतो. त्यानंतर आपले जे काही कंपनीचे नाव आहे आपल्याला ते डिसाइड करावं लागतं आणि त्यानंतर मग आपण आपल्या एमओए मध्ये मायक्रो फायनान्स हा ऑब्जेक्टिव्ह घेणार आहोत. जर तो ऑब्जेक्टिव्ह असेल तरच आपण म्हणू शकतो की आपली ही जी सेक्शन 8 आहे ती मायक्रो फायनान्स कंपनी आहे. तसं तर मार्केटमध्ये एक नॉर्मल सेक्शन 8 कंपनी सुद्धा असते जी की एकदम कमीत कमी खर्चामध्ये बनते, पण त्याला आपण मायक्रो फायनान्स कंपनी नाही म्हणू शकत. म्हणजेच कुठलीही सेक्शन 8 कंपनी मायक्रो फायनान्स कंपनी नाही होऊ शकत. सेक्शन 8 कंपनी म्हणजे समाजासाठी काम करणारी एक कंपनी. पण तुमच्या एमओए मध्ये म्हणजे जर तुमच्या एमओए मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्लॉज मध्ये मायक्रो फायनान्स हा जर स्पेसिफिक वर्ड असेल तर तुम्ही लोन देण्याचं काम करू शकता. आता या कंपनीचा मध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत तर तुम्हाला इथे प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट नाही करता येणार का, कारण तुम्ही समाजसेवा करणारी कंपनी आहे. आता तुम्ही म्हणाल ज्या अर्थी ही कंपनी समाजसेवा करणारी आहे तर मग इथे प्रॉफिट कसा होणार, तर त्यासाठी तुम्हाला आमच्याशी पर्सनली बोलणं आवश्यक आहे. मग त्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता किंवा आमच्या एक्सपर्ट सोबत बोलू शकता. प्रॉफिट बघा कुठलंही एनजीओ, आजकाल कोणतंच एनजीओ असं नाहीये की ते प्रॉफिट कमवत नाही. फक्त इथे तुम्हाला प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन नाही करता येणार. तुम्ही प्रॉफिट घेऊ शकता, तुम्ही प्रॉफिटच्या ऐवजी सॅलरी घेऊ शकता, रेम्युनरेशन घेऊ शकता आणि इतर असे कित्येक माध्यम आहेत त्यामार्फतही आपण प्रॉफिट घेऊ शकतो. म्हणजे ज्या अर्थी आपण लोकांकडून व्याज घेतो आहे, म्हणजेच आपले जे काही खर्च होत आहे कंपनी चालवण्यासाठी तर ते खर्च भागवण्यासाठी आपण व्याजामार्फत आपलं इन्कम जनरेट करत आहोत. आता ही कंपनी रजिस्टर्ड करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंटची आवश्यकता असणार आहे त्याबद्दल आपण बघूयात. तर मी आता सांगितल्याप्रमाणे 2 डायरेक्टरची आवश्यकता आहे. मग त्या दोन्ही डायरेक्टरची केवायसी म्हणजे त्यांचं आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड, त्यांचं एक पासपोर्ट फोटो आणि या दोन्ही डायरेक्टरचे एक ऍड्रेस प्रूफ साठी तुम्ही लाईट बिल देऊ शकता, फोन बिल देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे टेलिफोन नंबर असेल तर जसं जिओचा नंबर आहे तर तो जिओचा नंबर वरून सुद्धा तुम्ही त्यांचं टेलिफोन बिल काढू शकता. त्यानंतर दोन्ही डायरेक्टरचे फोन नंबर आणि ईमेल आयडी आपल्याला कंपल्सरी आहेत. आणि पुढे या कंपनीचे जिथे तुम्ही रजिस्टर्ड ऑफिस करणार आहात तर तिथले आपल्याला लाईट बिल देणं कंपल्सरी आहे. आता लाईट बिलवर जो ऍड्रेस असेल तोच ऍड्रेस तुमच्या कंपनीचा राहणार आहे. आतापर्यंत आपण सर्व डॉक्युमेंट्स आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याबद्दल माहिती घेतली. आता कंपनी रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर प्रोसेस असते नेम रिझर्वेशन.
त्यासाठी तुम्हाला एक मिनिमम 3 नाव सजेस्ट करणं आहे, जे की एकदम युनिक असायला पाहिजे, कोणाची कॉपी नसायला पाहिजे, त्या नावावर कोणाचाही ट्रेडमार्क नसावा. आणि आपल्या कंपनीचे जे नाव येणार आहे, तर समजा तुमच्या कंपनीचं जे काही नाव आहे ब्रँड नेम अगोदर राहील, म्हणजे जसं XYZ, पुढे तुम्ही मायक्रो फाउंडेशन लावू शकता किंवा असोसिएशन लावू शकता, फेडरेशन लावू शकता, चेंबर्स लावू शकता, इत्यादी तुम्ही नाव समोर लावू शकता. पण नावामध्ये तुम्हाला मायक्रो फायनान्स हे नाव भेटणार नाही. मग आता हे जेव्हा आपण नेम रिझर्वेशन करतो, त्यानंतर जसं सर्वांचे DIN नंबर आणि DSC आपल्याला काढावे लागते. आणि मग पुढची स्टेप आहे तुमचा MOA प्रिपरेशन. बघा, MOA हे खूप महत्वाचं काम आहे. यामध्ये जर तुमच्या MOA मध्ये मायक्रो फायनान्स हे जर क्लिअर कट जर लिहिलेलं नसेल, तर तुमची जी कंपनी आहे, तुमची जी सेक्शन 8 कंपनी आहे, तर याला आपण मायक्रो फायनान्स म्हणू शकणार नाही. त्यामुळे हे काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे की तुमच्या MOA मध्ये मायक्रो फायनान्स हे क्लिअर कट लिहिलेलं आहे की नाही. आता MOA रेडी झाल्यानंतर मग आपण फायनली जे काही कंपनी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू करतो. मग ज्या स्पाइस फॉर्म फिल केला जातो आणि त्यानंतर एक जवळपास 1 महिन्याच्या दरम्यान आपल्याला कंपनी रजिस्ट्रेशनचं अप्रुव्हल येतं. आणि कंपनी रजिस्ट्रेशनचं अप्रुव्हल आल्यानंतर मग आपल्याला सेक्शन 8 कंपनीचं लायसन्स आणि कंपनीचं अप्रुव्हल आल्यानंतर मग आपल्याला सेक्शन 8 कंपनीचं लायसन्स मिळतं. आणि सोबतच कंपनीचं पॅन कार्ड, टॅन कार्ड हेही आपल्याला मिळतं. मग आता कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पहिलं काम हे करायचं आहे की कुठल्याही एखाद्या नॅशनलाइज बँकमध्ये आपल्याला करंट अकाउंट ओपन करायचं आहे. आणि जे काही पेडअप कॅपिटल आपण अगोदर डिसाईड केलेलं आहे ते पेडअप कॅपिटल तिथे जमा करायचं आहे. आता हे पेडअप कॅपिटल जमा केल्यानंतर तुम्हाला त्याचं स्टेटमेंट काढायचं आहे आणि INC20A हा फॉर्म तिथे फिल करायचा आहे. तोही आमच्या मार्फतच फिल करायचा आहे. हा फॉर्म फिल केल्यानंतरच, म्हणजे तुमचा INC20A हा फॉर्म भरल्यानंतरच तुम्ही ऍक्च्युली मायक्रो फायनान्सचं जे काम आहे ते करण्याची परमिशन तुम्हाला दिल्या जाते. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की मायक्रो फायनान्स कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर्ड करता येते. आता आपण बघणार आहोत की मायक्रो फायनान्स बिझनेस सुरू करण्यासाठी आणि सक्सेस करण्यासाठी आम्ही तुमची कशा पद्धतीनं मदत करू शकतो. तर मी आता सांगितल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन प्रोसेस ही पूर्णपणे आमच्या मार्फत तुम्ही करू शकता. त्यानंतर रजिस्ट्रेशन झालं म्हणजे सर्व काही झालं असं नाहीये. तर त्यानंतर मग तुमची ब्रांच सेटअप करणं, लोनचे जे वेगवेगळे प्रकार आहे म्हणजे लोन स्ट्रक्चर रेडी करणं, लोनच्या स्कीम्स रेडी करणं, रिपेमेंट जे शेड्यूल आहे ते रेडी करणं, मायक्रो फायनान्सचं सॉफ्टवेअर बघणं, त्यानंतर सॉफ्टवेअरची ट्रेनिंग तुम्हाला देणं, तुमचा स्टाफ हायर करणं, ट्रेनिंग करणं इत्यादी सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला बिझनेस सेटअप या मार्फत प्रोव्हाइड करतो. त्यानंतर प्रत्येक वर्षाला तुम्हाला या संस्थेचं, या कंपनीचं ऑडिट करणं कंपल्सरी असतं आणि सोबतच रेग्युलर कंप्लायन्सेसही करणं आवश्यक आहे. आता हे कंप्लायन्सेस जे आहे हे वर्षाला नसतात, तर प्रत्येक महिन्याला वेगवेगळे कंप्लायन्सेस असतात. तर तेही तुम्हाला रेग्युलर करणं आवश्यक आहे. त्यासाठी प्रोफेशनलचीच आवश्यकता असते. हे ऑडिट आणि कंप्लायन्सेस हे स्वतः केल्या जाऊ शकत नाही. तुम्हाला हे कंप्लायन्सेस न केल्यामुळे कोणताही जर दंड टाळायचा असेल तर ते रेग्युलर करणं आवश्यक असतं, अथवा आपली कंपनी पुढे स्ट्राईक ऑफ होऊ शकते, बंद होऊ शकते. मग जेव्हा एकदा बिझनेस सेटअप झालेला आहे, तुमचा चांगल्या प्रकारे रन होतो आहे, त्यानंतर वेळ असते की कंपनीला आपल्या मायक्रो फायनान्सला वाढवण्याची, म्हणजेच ग्रोथ करण्याची. मग ग्रोथ स्ट्रॅटेजी बनवणं, ती एक्झिक्यूट करणं. मग ग्रोथ स्ट्रॅटेजी मध्ये सेल स्ट्रॅटेजी, मार्केटिंग स्ट्रॅटेजी, प्रोडक्ट चांगल्या प्रकारे इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. किंवा तुमचं सिस्टम डेव्हलपमेंट करणं. तर ही सर्व सर्व्हिसेस आम्ही तुमच्या मायक्रो फायनान्स कंपनीसाठी, तुमच्या मायक्रो फायनान्स बिझनेससाठी प्रोव्हाइड करतो आहोत. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की मायक्रो फायनान्स कंपनी काय आहे, कशा पद्धतीनं रजिस्टर्ड केले जाते आणि आमच्याकडून तुम्हाला कशा पद्धतीनं सर्व्हिसेस दिल्या जाते. तर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला कमेंट करायचे आहे. मी तुम्हाला पर्सनली त्याच्यामध्ये रिप्लाय करतो. किंवा जर तुम्हाला रजिस्टर्ड करायचे आहे किंवा जर तुम्हाला मायक्रो फायनान्स कंपनी रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा आणखीही काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगर इथे ऑफिसला येऊ शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आमच्या एक्सपर्ट सोबत किंवा माझ्यासोबत बोलू शकता. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल
हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि जर या व्हिडिओची जर कोणाला आवश्यकता असेल, ज्यांना मायक्रो फायनान्स बिझनेस सुरू करायचा आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ई टॅक्स वाला तुमचा बँकिंग बिझनेस मधला एक भरोसेमंद साथी. धन्यवाद.